हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण 24 नंबरच्या श्लोकाचा विचार सुरू केला होता आणि त्यावरची माऊलींची 375 नंबरची ओवी 6व्या अध्यायातील आपण बघत होतो। संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैव इंद्रिय ग्रामम विनियम्ये समंतता। जे संकल्पापासून उत्पन्न झालेल्या सर्व इच्छांचा जो त्याग करतो सर्वतोपरी, तसेच मनानेच इंद्रियाचा सर्व बाजूनी निग्रह करावा। ह्या दोन गोष्टी पुढचा श्लोक त्याला धरून आहे 24 आणि 25वा, पण त्यामध्ये पहिली उभी आपण त्यातली बघितली होती 375 नंबरची। तरी तोची योगू बापा एक बरी आहे सोपा जरी शोक संकल्पा दाखविजे। जेव्हा इच्छेचं मरण होतं त्याच वेळी हा योग सोपा होतो। हा फक्त ध्यान योगासाठी आणि योगिक प्रक्रियेसाठी सांगितलेला उदाहरण माऊलींनी नाही, तर नामाचा योग सुद्धा आहे, ज्याला आपण नाम ध्यान हे एकत्र करून करत असतो। नामाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सुद्धा ही सूचना आहे की हा सोपा आहे, पण केव्हा सोपा होतो? जेव्हा आपल्या इच्छा कमी होतात। इच्छेचं मरण, संकल्पाचा पुत्र म्हणजे काम असा शब्द वापरलेला आहे, आणि जेव्हा संकल्पाच्या पुत्राचा काय होतो किंवा तो संकल्प योग्य ठिकाणी लावला जातो। माऊलींनी जे वर्णन केलंय मागच्या वेळची आपण ओवी बघलेली आहे की जयाची वाची माझे आलाप दृष्टिभोगी माझेच रूप। जयाचे मन संकल्प माझाची वाय, संकल्प आहे बरं काही तिथं, पण तो संकल्प कोणता आहे? भगवंताला भेटण्याचा संकल्प आहे। त्याच्या सहवासात त्याच्याशी एकरूप होऊन आनंद लुटण्यामध्ये आहे। त्यामुळे एकातून दुसरा संकल्प पूर्ण तयार होऊ नये यासाठी माऊली म्हणतात तो पुत्र त्याचा पुत्र असा विचार एक 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 नामात येत राहतो, आणि नाम बाजूला राहून फक्त चिंतन संकल्पांचं आणि इच्छांचं सुरू होतं। 376 नंबरची ओवी बघा। हा विषयाते निमालिय ऐक इंद्रिय नियमाची धारणी देक तरी हे घालून मुके जीवितवासी। त्याचबद्दल आणि परत सांगितल्या हा संकल्प जो आहे तो जर त्या संकल्पना ऐकलं की पंचविषय मेल्याचं ऐकलं, विषयाते निमाले ऐक सगळे विषय निघून गेले नष्ट झाले असं जर ऐकलं, इंद्रिय नियमाची धारणी देक, इंद्रिय आणि नियमाच्या खांबाला बांधून टाकलेली पाहिजे तरच त्या दुःखाने हा ऊर फोडून प्राणाला मुकेल। कोण? संकल्प। संकल्पाच्या लक्षात एक आला त्याचा पुत्र काम मेला, दुसरं पंचविषय मेल्याचं त्यानं ऐकलं। आता काम मेला की पंचविषय जातातच, कारण ज्या ठिकाणी इच्छा नाही त्या ठिकाणी विषयांचा उपयोग होत नाही। इच्छा तयार होते, विषयांची इच्छा, आणि विषयांची इच्छा तयार झाल्यामुळंच तीच इच्छा मन कुठं त्याच्याशी जोडून देतं। इथं इंद्रिय नियमाच्या खांबाला बांधून टाकलेली पाहिजे, इंद्रिय नियमाची धारणी देक। जर त्या इंद्रियांना बांधून ठेवलेले आहेत असं जर त्यानं पाहिलं म्हणजे इंद्रिय निग्रह झालेला आहे आणि विषय पूर्णपणे संपलेले आहेत। म्हणजे विषय आणि इंद्रियांपासून निर्माण होणाऱ्या सुखदुःखाला तो बाजूला करतो असं जेव्हा होईल तेव्हाच हा संकल्प मरून जाईल। संकल्प घालवण्यासाठीचा उपाय माऊली सांगतात बरं का यामध्ये। पंचविषय
आणि सुखाची इच्छा मेली आणि इंद्रिय निग्रह झाल्याचं जेव्हा तो पाहतो तेव्हा तो संकल्प होतो, निघून जातो. प्राणास मुक्त शब्दाचा अर्थ निघून जातो. म्हणून संकल्पाचं जगणं म्हणजे विषय इच्छा आणि इंद्रिय आहेत लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. संकल्प कुठंपर्यंत शिल्लक राहतो? जोपर्यंत विषय आणि इंद्रियांचा संयोग आहे तोपर्यंत. त्यामुळं त्यातून विषयात आणि इंद्रियातून संयोगानं निर्माण होणारी सुखदुःख आहे ती जीवाला भोगायला लावायला कारण सुरुवात संकल्प आहे. म्हणून संकल्पातून विषय इच्छा आणि विषय इच्छेमधूनच इंद्रियांशी त्यांची संगत. त्यामुळे जर हे दोन्ही गोष्टी झाल्या, एका ठिकाणी इंद्रियांचा निग्रह आणि दुसऱ्या ठिकाणी विषयांची इच्छा नाहीशी झाली, त्याला एक आणि तुकोबा म्हणतात ना, विषय तो त्यांचा झाला नारायण आणि नावडे जनधन माता पिता. आता जनधन माता पिता नावडायची म्हणजे आवडत नाही तसं कधी होतं? तर त्यांनी विषयाला नारायणाचं रूप करून टाकलं म्हणून. आता विषय झाला नारायण म्हणजे तो संपला, त्यामुळे विषयावर निमालेत. दुसरी गोष्ट आहे इंद्रिय काबूद आहेत, वश झालेले आहेत, ती ह्याच्या इच्छेशिवाय बाहेर पडत नाही. असं जर असेल तर एकटा संकल्प काय करणार आहे? त्यामुळं या संकल्पाला विषय आणि इंद्रिय हीच खरी इंधन पुरवत असतात. संकल्प फोपावतो त्याला कारण काय? विषय इच्छा आणि त्याच्या जोडीला ती पूर्ण करण्यासाठी लागणारं भांडवल पुरवणारी इंद्रिय. एक मोस्ट इम्पॉर्टंट काय कोणती गोष्ट असेल तर बघा, या ठिकाणी विषय आणि इंद्रिय ही एकत्र यावी लागतात, त्याशिवाय संकल्प पूर्ण होत नाही. म्हणून म्हटलेलं आहे संकल्पाला जगवण्याचं काम, त्याला इंधन पुरवण्याचं काम विषय इच्छा आणि इंद्रिय ही दोन गोष्टी आहेत. विषयांची इच्छा होते, इंद्रियांना तिकडं जावंसं वाटतं आणि इंद्रिय गेली आणि विषय इच्छा पूर्ण केली की सुख दुःखाला कारण बनते. म्हणून गती अधोगती मनाची ही युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. तुकाराम महाराज म्हणतात काय? गती आणि अधोगती ही मनाच्या द्वारे होत असते, कारण मनातून संकल्प निर्माण होत असतात. म्हणून मनाला काय करायला हवं पाहिजे? मना लावा एकांती साधू संगे. त्याला संतांच्या वचनाची संगत दिली पाहिजे, संतांचा सहवास दिला पाहिजे. संत सहवास या शब्दाचा अर्थ आहे संतांच्या वचनाच्या चिंतनामध्ये त्या मनाला संकल्प करू द्यावा. मग त्यांच्या सहवास असताना जे संकल्प होतात ते सत्याचे संकल्प होतील. आणि म्हणून साधूच्या संघामध्ये त्याला संकल्प करायला हवा असं माऊली बोलतात. 377 नंबरची होईल. ऐशे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी, सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे. पुढं वर्णन आता बुद्धीचंच करायचं आहे, म्हणूनच पुढच्या श्लोकामध्ये तेच वर्णन आलेलं आहे. धृती आणि बुद्धी या दोन गोष्टी या ठिकाणी वर्णन करायच्या आहेत. माऊलींनी त्याचा प्रारंभ केलेला आहे, सुरुवात तिथं या ठिकाणी केलेली आहे पुढच्या श्लोकाची. ऐशे वैराग्य हे करी, हे सर्व प्रकार कोण करेल? वैराग्य करेल. विषयांचं वैराग्य ज्यावेळी प्राप्त होईल त्यावेळी ते विषयांचं वैराग्य निश्चितपणाने काय करेल? तर या गोष्टी मनात होणारी संकल्पाची एरजार संपून जाईल. सतत येणारे संकल्प जे असतात, येतात जातात, काहीतरी करून जातात, आपल्या मनात खळबळ निर्माण करतात, अस्वस्थता निर्माण करतात, द्वेष मत्सराला कारण बनतात, क्रोध आणि तिटकारा निर्माण करतात, माझ्या मनात ईर्ष्या निर्माण करण्याचं काम, तुलनात निर्माण करण्याचं काम, सूडबुद्धी निर्माण करण्याचं काम हे संकल्प करत असतात. त्यामुळे संकल्पाची एरजार जे थांबवायचे असेल तर कुणाचं सहाय्य होऊ शकतं? हे सर्व प्रकार कोण करेल? ऐशे वैराग्य हे करी. फक्त विषयांचं वैराग्यच असायला पाहिजे. जेव्हा विषयांचं वैराग्य, विरक्ती वाचून कधी ज्ञानाशी तगण्याची नाही. माऊलींची पुढे आता उभी आपल्याकडे येणार आहे. ह्या विरक्तीशिवाय ज्ञान टिकणार नाही. म्हणून विरक्ती कोणती असली पाहिजे? विषयाबद्दलची विरक्ती असली पाहिजे. विषयांचं चिंतन आणि विषय इच्छा आणि भोग यामध्ये अडकलेलं जे मन आहे ते मनच काय करतं? तर आपल्याला सुख दुःखाचे अनुभव आणून देतं, मनामध्ये अस्वस्थता निर्माण करतं. त्यामुळे वैराग्य ही श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे. सगळ्यात श्रेष्ठ दर्जाची गोष्ट कोणती असेल तर वैराग्य आहे. का? प्रत्येक ठिकाणी ती लागतं बरं काय. वैराग्य याचा अर्थ असा आहे की विचारानं विवेकानं एखादी गोष्ट मनातून निघून जाणे याला वैराग्य म्हणतात. सोडणं हे वैराग्य नाही. सोडणं ही सुरुवातीची गोष्ट असू शकते,
पहिल्यांदा सोडावं लागतं, पण नंतर सुटावं लागतं. सुटल्यानंतर आपण जे काही सोडलंय त्याचं चिंतनही राहत नाही, त्याला वैराग्य म्हणतात. ते हे विषय वैराग्ये, माऊलींची ओवी परत आली बघा. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, परमानंद योग्य जीव होती. जेने परमानंद योग्य जीव होती. जे परमानंदाला पात्रता निर्माण करून देणारे कोण असेल, ते हे विषय वैराग्य. विषयाबद्दलचा असणारा तिटकारा किंवा त्याला आपण वीट असा आपण शब्द वापरू. हे वैराग्य जोपर्यंत येतं, विषयांची चिंतनं बंद होतात आणि ती विषयाची चिंतन याला त्याबद्दलचा वीटच यावा लागतो. विषयातले दोष दिसायला लागतात आणि विषयाचे दोष दिसायला लागले की वैराग्य आपोआप येतं. संसाराला मिथ्यात्व एकदा दिलं की त्यातला सत्यपणाची जी हवा असते ती निघून जाते आणि संसार फक्त नावाचा राहतो, तो करण्यापुरता राहतो, विचाराचा राहत नाही. विचाराचा परमार्थ होतो आणि करण्याचा संसार होतो. संसार क्रियेशी निगडीत राहतो आणि विचाराशी निगडीत परमार्थ राहतो. चिंतन होते भगवंताचं आणि हातापायानं संसार केला जातो, प्रपंच केला जातो. त्यामुळं तो बाधत नाही ना, कारण त्याच्याबद्दलच्या इच्छा संपलेल्या आहेत, त्या संसाराविषयाबद्दलच्या असणाऱ्या अपेक्षा संपलेल्या आहेत. त्यातून मला काय मिळवायचं आहे ही गोष्ट संपलेली आहे. मी कर्तव्य म्हणून ते भाग करायला लागलो आणि त्यामुळं त्याच्याबद्दलची असणारी पाप पुण्य त्या जीवाला येऊन चिकटतच नाही. कर्तव्याचा भाग म्हणून जोपर्यंत तो करतो तोपर्यंत ती पाप पुण्य त्याला लागत नाहीत. याचाच विचार इथं म्हणलेला आहे. सुखे धृतीची या धवळारी, मग सात्विक बुद्धी जी असते ती योग, त्या अभ्यासाला योगाला आवश्यक असलेल्या धैर्याच्या राजवाड्यामध्ये महालामध्ये सुखाने धवळारी बुद्धी नांदे. कुठं नांदे तर योगाभ्यासाला आवश्यक असलेले सात्विक धैर्याच्या राजवाड्यात बुद्धी सुखानं नांदते. म्हणजे राजवाडा महाल कसला आहे, घर कसलं केलंय तर सात्विक धैर्याचं, तिथे एक प्रकारचं धैर्य निर्माण होतं. त्याला धृती हा शब्द वापरलेला आहे, शास्त्राचा शब्द आहे तो. धृती म्हणजे धैर्य, धृती म्हणजे त्याबद्दल असणारी काय एक प्रकारचं सहनशीलतेची एक वरची पायरी आहे ती. सहन हे धृतीशिवाय सहन करता येत नाही. धैर्य धरा, धीर धरा, धीर धरा हे शब्द जे आहेत ना, जरा दम खा, जरा दम धर असं जे शब्द आपण वापरतो ना, म्हणून गडबड कुठल्यामध्ये जरी केली तर ते आपल्या नुकसानीला कारणीभूत होते. म्हणून सुखे धृतीच्या धवळारी बुद्धी नांदे. त्या धैर्याच्या मंडपामध्ये, धैर्याच्या राजवाड्यामध्ये बुद्धी सुखानं राहते. केव्हा? संकल्पाच्या येरझाऱ्या संपल्या. कधी संपतील? वैराग्य आलं की. म्हणून वैराग्य येणं, बुद्धी मनाच्या बरोबर गेली की काय करते, तिचं मनाबरोबर स्वैर भटकणं चालू राहतं. परंतु अनेक काय वर्णन केलंय, त्याच बुद्धीला जर योग्य रस्ता करून दिला तर ती सात्विक धैर्याच्या राजमहालामध्ये व्यवस्थित राहील. नाहीतर बुद्धी भरकटू शकते मनाबरोबर. संगत जर मनाबरोबर बुद्धीची झाली तरच अधपात आहे, अन्यथा अधपात होत नाही. कारण बुद्धी विवेक दाखवत असते. चूक की बरोबर मनाला कळत नाही, ती बुद्धी दाखवत असते. पण ते मनाला ताब्यात ठेवणारी बुद्धी असेल तर त्या बुद्धीला ताब्यात ठेवण्यासाठी ती धृती असली पाहिजे, त्या ठिकाणी धैर्य असलं पाहिजे. संतांचे अभंग आहेत, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणी पालटे रंग. बुद्धीमध्ये अनेक तरंग येत असतात, आज हे उद्या ते, हे सगळं क्षणाक्षणाला धरू जाता संग तो होतो बालक. तुकोबांचा अभंगच आहे. बुद्धीचे अनेक तरंग, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणी पालटे रंग, धरू जाता संग तो होय बालक. काय संग करावा म्हटलं तर याच्या रंगाप्रमाणे जर संग व्हायला लागला तर तो बिघडू शकतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे तर पण त्याच बुद्धीने समजा विवेक केला, मनाचा नाद सोडला आणि विवेक जर केला. संकल्पाच्या येझाऱ्या चालू आहे पण तिथं विवेक आहे, वैराग्य आहे आणि जे टाकायचं आहे ते सुटतं आणि वैराग्य येतं. म्हणून तीच बुद्धी जी क्षणाक्षणाला पालटत होती तीच बुद्धी विषयामध्ये दोष पाहू लागते. आणि दोष पाहिल्यामुळं सगळ्या समस्त संसाराला अनित्यत्व आहे हे त्याला कळायला लागतं. बुद्धी विषयामध्ये जेव्हा दोष पाहते विवेकानं, तेव्हा ते विषय आपोआप सुटतात ना. म्हणून ते काय होतं, वैराग्य दवडता पाठी लागे. माऊलींची होई 15व्या अध्यायामध्ये ते काय म्हणतात,
संसारा या समजता जाणीजे अनित्यता, वैराग्य दवडता पाठी नाही. वैराग्य आपोआप पाठीमागे लागतं आणि त्यावेळी संकल्पाच्या येसधाऱ्या सुद्धा संपून जातात आणि बुद्धी त्या धैर्यरूपी महालामध्ये आनंदानं राहते. हे बुद्धीचं फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपल्या मनाबरोबर भटकणारी बुद्धी जी आहे ही धैर्याच्या महालामध्ये सुखानं स्थिर होते. बुद्धी स्थिर होणं हेच मुख्य परमार्थाचं फळ आहे मोठं. आपल्या साधनेचं फळ काय तर बुद्धी स्थिर होणं. मन स्थिर व्हायला कधीही सांगितलेलं नाही बरं काय शास्त्रानं. कारण मनाचं स्थिर होणं हा स्वभावच नाही. जे नेहमी हालत डुलत असतं त्याला स्थिर होण्याचा स्वभाव नसल्यामुळे नैसर्गिकता त्याच्याकडे नसतेच स्थैर्याची. खरी स्थैर्याची जी स्वाभाविक जो नियम लागू पडतो तो बुद्धीला लागू पडतो. म्हणून मनाकडून ती काय होईल आत्म्याकडे होईल. बुद्धी जी मनाच्या नादाला लागलेली आहे ती आत्म्याच्या नादाला लागेल आणि हळूहळू तिथं स्थिर व्हायला लागेल. फार सुंदर उभे आहे. ऐशे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी, सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे. वैराग्य आलं ना, हे वैराग्य म्हणजे परम भाग्य म्हटलेलं आहे. कारण ह्या विरक्ती आली तरच ज्ञान टिकून राहतं. नाहीतर वैराग्य जर सुटलं तर ते वैराग्य आपल्याला सुटलेलं वैराग्य, हे कमकुवत असलेलं वैराग्य आपल्याला अधःपताकडे घेऊन जाऊ शकतं. ही सूचना माऊलींची आहे. ऐशे वैराग्य ही करी तरी संकल्पाची सरेवारी, सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे. 25 नंबरच्या श्लोकाला आपण सुरुवात करतोय. शनैः शनैः उपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. प्रसिद्ध श्लोक आहे बरं का, फार प्रसिद्ध श्लोक आहे. हा श्लोक फक्त योगाच्या अभ्यासासाठी, ध्यान योगासाठीच उपयोगी आहे असं नाही बरं का. शनैः शनैः म्हणजे सात्विक धैर्याने आता वरती सात्विक धैर्य निर्माण झालं आणि बुद्धी निश्चयात्मक आहे. ती मनाला काय करते हळूहळू, शनैः शनैः म्हणजे हळूहळू विषयापासून परावृत्त करते. शनैः शनैः उपरमेत, उपरमेत म्हणजे उपरम पावते, उपरती होते. त्या बुद्धीला उपरती होते. शनैः शनैः ती निश्चयात्मक बुद्धी तयार झाल्या. अगोदरच आपण बघितलं ती कुठं राहिली, स्थिर झाली. आता धैर्याच्या मंडपामध्ये, धैर्याच्या महालामध्ये स्थिर झालेली आहे. स्थिर झाली ना तर त्याचा परिणाम म्हणून काय होतं बघा. माऊलींनी कसा श्लोकाला ती वरची ओळी जोडून घेतली आहे बघा. शनैः शनैर उपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया. ती बुद्धी जी आहे धैर्याने वश केलेली किंवा निश्चयात्मक बुद्धी जी आहे ती मनाला हळूहळू विषयापासून उपरम करते, उठवते. चल तिथं थांबू नकोस, विषयाजवळ जाऊ नकोस अशी ती बुद्धी म्हणते. आणि मग काय होतं बघा. आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. आता सूचना दिल्या भगवद्गीतेनं आपल्याला. आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करून दुसऱ्या कोणत्याही विषयाचं चिंतन करू नये. आत्म्याला एकदा संबंध जवळ आला ना तर मन परावर्त झालेले जे मन आहे ते आत्म्याच्या ठिकाणी आत्मसंस्थं मन कृत्वा, मनाला त्या आत्म्याच्या ठिकाणी स्थिर कर आणि काय कर, न किंचिदपि चिंतयेत, जरा सुद्धा कशाचं चिंतन करू नको. कशाचा शब्दाचा अर्थ आहे काय, बाहेरचं कुठलंही चिंतन हे प्रापंचिक आणि विषयांचंच असतं. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन तो विचार जर आपण लक्षात घेतला तर त्या चिंतनापासून त्या बुद्धीला बाहेर काढण्याला आपल्याला भगवद्गीता सांगते. फार सुंदर आणि विचार करण्यासारखा श्लोक आहे. फक्त त्यावरल्या ओव्या ज्या आहेत त्या कमी, अगदी 2 ओव्या टाकलेल्या आहेत माऊलींनी. माऊलींनी याचं स्पष्टीकरण जास्त दिलेलं नाही, परंतु या श्लोकामध्ये खूप काही योगाची प्रक्रिया आणि दुसरी गोष्ट ध्यान आणि नाम कसं करावं याचा विचार सांगितलेला आहे. म्हणजे डायरेक्ट मार्गदर्शन आहे. याला आपण म्हणतो काय की दाखवलेलं, पुढे दाखवलेलं आहे की कसं करावं याचं एक प्रकारचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्या समोर ठेवलेलं आहे भगवद्गीतेनं. की शनैः शनैर उपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. जर ते मन तिथून विषयावरून उठलेलं मन, उपरम झालेलं मन कुठं ठेवावं म्हणून सांगितलं तर त्याला आत्म्याशी जोडून घ्यावं म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून धैर्ययुक्त आणि निश्चयात्मक बुद्धीने मनाला हळूहळू विषयापासून परावृत्त करावं, उपरमेद करावं. आणि मग काय करावं, आत्मसंस्थं मन कृत्वा आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करावं.
दुसरं प्रापंचिक चिंतनाला त्याला जागा देऊ नये. म्हणून बुद्धीला धैर्याची गरज असते. त्यामुळं हळूहळू, धैर्य शब्दाचा अर्थ आहे हळूहळू. साधनेतली प्रगती हळूहळू हळू होते. आपण कायम लक्षात ठेवायचं, जर साधनेतली प्रगती आपल्याला जर ती फास्ट पाहिजे, माझ्या मनासारखी पाहिजे, त्याचा वेग वाढायला पाहिजे, म्हणून मी दिवसभर साधनेला बसणार आहे, अशानं साधना होत नाही. हळूहळू. एखाद्या झाडाच्या बी कशी अंकुरित होते, किती दिवस लागतात झाडाची बी अंकुरित व्हायला. एखाद्या लहान मुलाची वाढ कशी होते, किती हळूहळू, आणि ती दिसत पण नाही. आपली प्रगती सुद्धा दिसत पण नाही. आपल्याजवळ आपणच असं करत असतो ना साधना, आपल्याला दिसणार नाही ती कदाचित, दुसऱ्यांच्या कदाचित लक्षात येण्याची शक्यता आहे. आणि तो दुसराही त्याची दृष्टी तीही कशी असायला पाहिजे, सात्विक बुद्धीलाच ती कळेल की ह्याच्यामध्ये प्रगती व्हायला लागलेली आहे. दुसऱ्याला ती प्रगती कळणार नाही. ज्यांची तमयुक्त राजसयुक्त बुद्धी आहे त्यांना सात्विक धैर्याची बुद्धी जी आहे त्या बुद्धीचं प्रगतीवर असणं, विकास दिसणार नाही. म्हणून इथं माऊली म्हणतात हळूहळू, उतावीळपणा न करता ते आपलं चित्त जे आहे किंवा मन आहे ते आत्म्याशी जोडून घ्यावं. या ठिकाणी धैर्य लागते, ते बुद्धीचं लागतं. बुद्धी बाजूला राहून कुंपणासारखं त्याचं रक्षण करत असते, बाजूला उभा राहते आणि हळूहळू हळू ती प्रगती जी आहे ना ती प्रगती पाहत असते. ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून कोणतेही चिंतन जे आहे ते आत्मस्वरूपात प्रवेश करण्यासाठी बाधक ठरू शकतं. कुठलंही चिंतन घ्या, मग भले ते आणखीन काहीतरी असेल, मी वारीला गेलो होतो, मी तिथं पारायणला बसलो होतो, हे सुद्धा चिंतन आपल्या ह्या नाजूक गोष्टीमध्ये, इतकं नाजूक गोष्ट आहे ती नाम घेणं आणि ध्यान करणं, एकदम नाजूक आहे. तिथं वारा चालत नाही विचारांचा, तिथं कल्पना चालत नाही, तिथं कुठल्याही प्रकारचा छोटा सुद्धा चिंतन येऊन चालत नाही. म्हणून तर म्हणतात कोणतेही चिंतन असेल ते आत्मस्वरूपात प्रवेश करण्यासाठी बाधक ठरत असतं. एखादं साधं कसपट सुद्धा बघा, एखादा अन्न नलिकेत केलेला कण केवढा असतो सांगा म्हणून. श्वास नलिकेत अन्नाचा जो कण, जो ठसका आपल्याला जवळजवळ 15 मिनिटं ठसका आणू शकतो, तो कण असतो केवढा माहिती आहे का, दिसणारही नाही. परंतु तिथली जी सिस्टीम आहे श्वास नलिकेतली एकदम नाजूक आहे. मग एकदम नाजूक असल्यामुळं त्या श्वास नलिकेत एवढा कण सुद्धा सोसत नाही. तसं माझ्या नामात आणि ध्यानात अगदी परमार्थाचं आणि भगवंताचं चिंतन सुद्धा त्याला सहन होत नाही, मूर्तीचं चिंतन सुद्धा सहन होत नाही, एखादी ओवी अभंग आठवलेला सुद्धा सहन होत नाही. कारण तो मला माझ्या चिंतनापासून बाजूला घेऊन जातो. अरे हा अभंग आत्ता आठवला, ही ओवी आत्ता आठवली, कधी नाम घेताना आठवली, मग मागच्या वेळा प्रवचनामध्ये हीच ओवी सांगितली होती काय, हाच अभंग सांगितला होता काय. झालं बघा, नाम बाजूला पडलं, ध्यान बाजूला पडलं, चिंतन चांगलं आहे की नाही आहे, अभंगाचं चिंतन झालं की नाही आहे. परंतु नामापासून त्या एकदम असणाऱ्या कोमल आणि सूक्ष्म क्रियेपासून मला एवढ्या छोट्या चिंतनानं बाजूला केलेलं आहे. म्हणून माऊली तुकोबांचा अभंगच आहे बघा, तुका म्हणे धीर नाही बुद्धी एकी स्थिर. बुद्धी धीर धरल्याशिवाय बुद्धी स्थिर होत नाही. धीर धीर धरा शब्द जो आहे ना फार महत्वाचा आहे. धीराला फार मोठी चांगली फळं येतात. म्हणून धीर धरणं आणि शांत बसणं आणि अवलोकन करणं ही फार मोठी जबाबदारीची गोष्ट आहे. आणि जर बुद्धीला धृतीचं सहाय्य जर झाले, धैर्यवान बुद्धी जर झाली, तर निश्चितपणे काय होऊ शकतं, ते चिंतनाला उपयोगी पडतं. म्हणून अंतःकरण रागादी स्वभाव जो असतो, रागादी स्वभाव दोष जे असतात, म्हणजे राग आहे, आणखीन कामादी सगळे जे दोष आहेत ते त्या दोषापासून चंचल होऊन विषयांच्या मागे धावत असतं आणि म्हणून आत्म्यापासून दूर जातं. आपण आत्म्यापाशी त्याला ओढून का आणायला लागते मनाला, तर ते काय करतं, विषयाच्या नादामध्ये कुठंतरी भरकटत असतं. मुलांच्यावरती आईची नजर असते ना,
7, 8, 9 वर्षाचं मूल असतं ना, ते मित्रांच्या बरोबर कुठं वाटेल तिकडे खेळायला जाऊ शकतं, पण ती नजर ठेवून जर असेल तर ते कंट्रोलमध्ये राहतं. म्हणून आई पाठीमागे फिरत असते. तसं त्या धैर्ययुक्त बुद्धीनं त्या मनाला आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करायसाठी ओढून आणावं लागतं. म्हणून जितके आपण त्या त्या केंद्रापासून म्हणजे त्या आत्मस्वरूपापासून जितकं दूर होऊ ना, तितका तितका आपला फिरणं जास्त होतं आणि अस्वस्थता जास्त वाढते, चिंता वाढते, व्याकुळता येते, त्रास व्हायला लागतो, मनात नाना विचार येतात. त्याला कारण काय माहिती आहे का? मी माझ्या आत्म्यापासून बाजूला गेलो म्हणून. म्हणून जितकं आपण त्या केंद्रापासून, त्याला केंद्र मानूया आपण, सगळ्या आनंदाचं ते स्रोत जो आहे आत्मा आहे, त्या ठिकाणापासून आपण जितकं दूर जाऊ तितका आनंद कमी येतो. म्हणजे एखादा चांगला भरगच्च असा एखाद्या कंपनीचा टॉवर आहे, त्या टॉवरपासून माझा मोबाईल जितका दूर असेल तितकी रेंज कमी होईल आणि आपल्याला नेटचं जे कनेक्शन मिळायचं आहे ते अस्पष्ट जाणवायला लागेल. मला अस्पष्ट सुखाचा अनुभव जो येतो, अर्धवट सुखाचा जो अनुभव येतो, त्या अर्धवट सुखाला कारण काय असेल तर मी माझ्या आत्मस्वरूपापासून दूर आहे. सर्वांनी ओळखण्याचं लक्षण आहे. मला चिंता वाटते, मला कुणाबद्दल तरी द्वेष येतो, कुणाबद्दल तरी माझी ईर्ष्या चालू असते, कुणाचं चांगलं झालेलं मला पाहवत नाही. या सगळ्या गोष्टीला कारण माझ्या आत्मस्वरूपापासून माझं अंतःकरण भरकटलेलं आहे. म्हणजे जितकं केंद्रापासून तिकडं परिघाकडे जावावं तितकी तितकी अस्वस्थता वाढत जाते. जसा मोबाईल जसा टॉवरपासून लांब लांब जावा तशी रेंज कमी येते आणि त्यातला कुठल्याही प्रकारची आपल्याला गोष्टी पाहता येत नाहीत. तसं आपल्या शरीरामध्ये अंतःकरणामध्ये या घडामोडी घडायला चालू होतात, अस्वस्थता वाढते, भविष्याची काळजी होते, वाटते, भूतकाळाबद्दलचं चिंतन चालू असतं आणि म्हणून आपण कारण त्याला आत्मस्वरूपापासून आपण दूर असतो. म्हणून काय करायला पाहिजे? हळूहळू प्रत्येक जीवानं केंद्राकडे आलं पाहिजे. केंद्र काय आहे? आत्मस्वरूप हे मोठा टॉवर आहे, त्याच केंद्राकडे आलं पाहिजे. म्हणून केंद्राकडं काय आहे? शांती खरी आहे ना तिथं. त्यामुळं मनाला एकदा शुद्ध केलं की ते शांत होतं. आपलं मन आता मागच्या सगळ्या साधनेनं शुद्ध झालेलं आहे. शुद्ध झालेलं मन शांत होतं. भगवंताच्या नामाच्या स्मरणानं आणि सात्विक वृत्ती ठेवल्यामुळं त्या मनाला शांती प्राप्त होते. नाम घेता मन निवे, वाचे अमृतची स्त्रवे, होता ती बरवे ऐशे शकून लाभाचे. नाम घेतल्यामुळं सगळ्या शांतीची प्राप्ती होते असं संत सांगतात. कारण ते शुद्ध झालेलं मन शांतीप्रत होतं आणि मन शांत झालेलं मन जे आहे ते शांत असलेल्या आत्म्याशी एकरूप होतं. कारण दोघांचं लक्षण एकच जुळून येतं. मन शांत आहे, आत्मा तरी मूळचा शांत आहे. मनाला आपण शांत केलेला आहे. मनाला शांत आणि स्थिर आणि शुद्ध करण्यासाठी साधना आहे. आत्म्याला शांत करण्यासाठी साधना नसते. नसते म्हणजे नाहीच. कारण आत्मा मूळचा निर्मलम निष्कलम शांतम असं श्रुती त्याची व्याख्या करते. जर निर्मलम आहे आणि शांतम आहे तर मग त्याला शुद्ध करायला कशाला जायला पाहिजे? निष्कलम आहे तर त्याला स्थिर करायला कशाला जायला पाहिजे? आणि जर शांत असेल तर त्याला शांत करायला कशाला जायला पाहिजे? शांत नाही तो मी, अशांत आहे तो जीव. त्यामुळे अशांत असलेल्या जीवाला सुखाचा पत्ता सापडतच नाही. अशांतस्य कुतो सुखम असं दुसरा अध्यायातली भगवद्गीता आपल्याला सांगते की जे अशांत असतं त्या अशांताला कुठली सुख आणि शांती मिळेल सांगा? म्हणून केंद्राकडे हळूहळू जायला लागतं. त्यासाठी बुद्धी धैर्या होय वसोटा, तरी मना ते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभोगणी. माऊली कशी बोलतात बघा 378 नंबरमध्ये ओळीमध्ये, बुद्धी जर असं आता धैर्याचं आश्रयस्थान झालं. धैर्य कुठं? धैर्याच्या मंडपामध्ये, त्या महालामध्ये बुद्धी स्थिर झाली. वरती सांगितलंय सुखे धृतीची या धवणारी बुद्धी नांदे, वरची ओवी. त्याच ओवीला जोडून माऊली काय बोलतात बघा, जर बुद्धी आता धैर्या होय वसोटा, वसोटा शब्दाचा अर्थ आहे राहण्याचं ठिकाण. वसोटा म्हणजे काय? राहण्याचं ठिकाण, म्हणजे राहण्याचं वसतिस्थान वसोटा. बुद्धी जर धैर्याचं आश्रयस्थान होत असेल तर ती मनाला काय करते? अनुभवाच्या मार्गाने नेऊन त्याला बरोबर हळूहळू
आत्म्याच्या घरामध्ये स्थिर करते. मनाला कुठं घेऊन जाते? जे अशांत जे मन आहे त्या अशांत मनाला हळूहळू स्थिर करते. मग अशांत असलेलं मन शांत असलेल्या आत्म्याच्या कुशीमध्ये एकदम शांत होतं. रडणारं बाळ जसं आईच्या कुशीत गेलं की गप्प होतं ना, तसं आत्म्याच्या कुशीत एकदा मन शिरलं ना. आणि हे नेण्याचं काम कोण करतं सांगा बघू? धैर्ययुक्त बुद्धी जी असते, ती नुसती बुद्धी नव्हे बरं का, जी सात्विक असते, निश्चयात्मक असते आणि धृतीयुक्त असते. एवढी गोष्ट फार महत्वाची. धृती शब्दाचा अर्थ आहे अगदी शांत झालेली किंवा धैर्यानं युक्त असलेली, जी हळूहळू इथं उताळपिरा नसलेली अशी बुद्धी जी आहे, तीच बुद्धी मनाला अनुभवाच्या मार्गानं, मना ते अनुभवाची या वाटा कोणत्या वाटानं जाणार? ज्याला पूर्वीचा अनुभव दिलेला आहे त्या मनाला एकदा जोडून दिलेलं आहे आत्म्याशी. कसं आहे बघितलं सुख असं दाखवलेलं आहे आणि त्याच वाटेने घेऊन जाते आणि प्रतिष्ठित कुठं करते? हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. आत्मभुवनी म्हणजे आत्म्याच्या घरामध्ये. आत्म्याच्या घरामध्ये त्याला स्थिर, ते माझघर आहे, तो गाभारा आहे आणि त्या गाभारामध्ये अगदी शांत निरव शांततेमध्ये त्या मनाला नेऊन झोपवते. मगापासून रडत होतं बाळ ना, ह्यांच्याकडे दिलं तिथं रडते, ह्या विषयाकडे गेलं तिथं रडते. कसं आहे? शेजारणीकडे दिलं शेजारीच्याकडे सुद्धा राहत नाही, पाहुण्यांच्याकडे नेलं तर पाहुण्यांच्याकडे, विषयाकडे दिलं शब्द विषयाकडे ते स्थिर राहत नाही, स्पर्श विषयाकडे दिलं तर स्पर्श विषयाकडे शांत राहत नाही. कुठल्याही पंच विषयाकडे घेऊन जावा ते शांत राहत नाही. मग कुठं राहिलं? फक्त हे शब्द स्पर्श रूप रहित असणारं जे तत्व आत्मस्वरूप आहे त्या ठिकाणीच ते स्थिर होतं. बुद्धी एवढं चांगलं काम करते बघा मनाला घेऊन जाण्याचं. म्हणून म्हणजे शनी शनी उपरमेल. बुद्धी काय करते? हळूहळू त्याला उपरम करते आणि आत्मसंस्थम मन कृत्वा त्याला आत्म्याच्या ठिकाणी, त्या शब्दाचा अर्थ इथं आहे बघा, याच ओळीमध्ये माऊलीने दिलेला आहे की त्याला त्या ठिकाणी बरोबर शांत करतं. कारण अगोदर भरकळत होतं, कुठंतरी फिरत होतं, पण धैर्ययुक्त बुद्धी ज्यावेळी त्याला सापडली त्यावेळी धैर्ययुक्त बुद्धीनं ते संसारापासून हळूहळू विरक्त झालं. संसारापासून रमणारं जे होतं, संसाराचा अनुभव घेणारं मन होतं, त्या मन आता त्या संसाराच्या अनुभवाला कंटाळलं, विरक्त झालं आणि परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये स्थिर झालं. मंदिरात, गाभाऱ्यात म्हणजे भगवंताच्या मूर्तीच्या ठिकाणी स्थिर झालं. कोठे धावे मन तुझे चरण देखील या. त्याचा भाग सीन सगळा भगवंताच्या चरणावर शांत होतो. रडणाऱ्या बाळाला भूक तहान सुद्धा लागत नाही, आई सापडली की. आत्म्याचं दर्शन झालं आणि आत्म्याच्या गाभाऱ्यात एकदा मनानं प्रवेश केला. बुद्धी ते चांगलं काम करते की धैर्ययुक्त बुद्धी मनाला आत्म्याच्या गाभाऱ्यामध्ये सोडून देते. धैर्ययुक्त बुद्धी म्हणजे कोणतरी शहाणं आहे. ते शहाणं काय करतं? त्या बाळाला इथं तिथं हे शांत होणारं नाही, हे शिनलेलं आहे, भागलेलं आहे, याला बरोबर आईच्या कुशीत दिलं की शांत होतं. त्याला भूक लागली काय तहान लागली ते आईला कळेल, त्याला काय पाहिजे आहे ते आई शांत करते त्याला. जेवढी मनाला बाह्य विषयांची आवड आहे तितकी आतली विषयाची आवड नसते. हे अगोदर तयारी करून घ्यावी लागते. किती त्याला बघा सांगा, आतमध्ये सुंदर असं आत्मानंद आहे, हृदयामध्ये राम, सर्व सुखाचा आराम आहे. पण नाही, भ्रमण काय होतं? भ्रांताशी कामू विषयावरच ते परत 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 जातं. त्याला किती गाभाऱ्यात ओढवण्याचा प्रयत्न करा हृदयातल्या गाभाऱ्यामध्ये, तरी ते, त्यामुळे त्याला त्याचं हवं नको पण जेव्हा संपेल की मग हे मन त्या मनाला बुद्धी सहाय्य करते. त्या मनाचा हवं नको पण संपलं, अनुकूल प्रतिकूल गोष्टीला ते शरण यायचं बंद झालं, मग त्यावरती अवलंबून राहतं. माझं मत, माझा जीवाचं एक काय कर्तव्य आहे की मी कशाला जास्त महत्व देतो त्यावर ते स्थिर अवलंबून होईल की नाही. बघा, मी आत्मसुखाला जर जास्त महत्व दिलं तर ते आत्मसुखाकडे वळेल आणि मी जर विषय सुखाला महत्व दिलं तर ते विषय सुखाच्या नादाला लागेल. त्यामुळे प्रिय विषयांची आसक्ती टाकावी लागतेच. तसं दुसरं सुद्धा चिंतन असतं. आत्मसंस्थ मन काय म्हणतेला, न किंचिदपि चिंतेत. दुसरं काहीच चिंतन करू नका. काही म्हणजे काय, आपण जनरली विचार काय करतो, आपल्याला विषय जे आवडतात त्याचं चिंतन होतंय. नाही, नावड त्याचं पण त्याच्यापेक्षा जास्त प्रभावानं चिंतन होत असतं.
आपण ज्यावेळी द्वेष करतो ना ते चिंतनच आहे. इतरांच्या गोष्टीचा विचार करतो ना, तो मला शत्रू मला आवडत नाही म्हणतोस त्याच मी तो आवडतोय असा त्याचा अर्थ झाला. कारण तुझ्या चित्तात आहे ना तो शत्रू, तू कुठं गेलाय कुठं. म्हणजे आवडीचे विषय तर चित्तात असतात, नावडीचे कुठं असतात, नावडीचे पण चित्तात असतात. त्यामुळे न किंचिदपि चिंतेत शब्द जो भगवद्गीता वापरते त्याला कारण ते आहे. त्यामुळे प्रिय विषयाची तर आसक्ती टाकावी लागते असं नाही बरं काय. तर अप्रिय वस्तू, व्यक्ती, घटना यांचं सुद्धा चिंतन थांबवावं लागतं, त्याशिवाय शांत मन होत नाही. अप्रिय गोष्टीचं सुद्धा चिंतन थांबवावं लागतंय. आपण अप्रिय गोष्टीचं चिंतन करतोय का नाही. माझ्या विरोधात असणारे जे माझे शत्रू आहेत, पहिल्यांदा मित्र आठवतात का शत्रू? बघा, पहिल्यांदा शत्रूच आपल्याला आठवतात. कुणाला आमंत्रण जेवायला माझ्याकडे द्यायचं नाही हे पहिलं सांगितलं जातं. याला सोडून सगळ्यांना द्या. मग आठवलं कोण? पहिल्यांदा आठवला तो शत्रू. मित्र नंतरचे, म्हणजे आवडीच्या वस्तू सगळ्या, पण त्यात पहिलं आठवणारी गोष्ट नावडीची असते. द्वेष, तिरस्कार ज्या ठिकाणी असतो ते पहिल्यांदा आवडतं, आठवतं. त्यामुळे राग जसा आहे तसा द्वेष सुद्धा आहे, ही फार महत्वाची आहे. म्हणून काम जसं आहे त्या कामाजवळ क्रोध सुद्धा आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार इथं करायला सांगितलेला आहे. त्यामुळं सगळ्या वस्तूचं, व्यक्तीचं, घटनेचं, त्या प्रिय असू देत नंतर अप्रिय असू देत, सगळ्याचं चिंतन नाम घेताना थांबावं लागेल, तरच नाम व्यवस्थित होईल. मग आता ह्यासाठी काय करायला पाहिजे? हळूहळू, शने शने. आज थोडंसं आठवलंय, आज उद्या थोडे कमी आठवतील, परवा आणखीन कमी आठवतील, 6 महिन्यानं, वर्षानं हळूहळू सगळेच ते प्रिय आणि अप्रिय वस्तू आपण आठवायचं बंद होतील. त्यामुळं कुठलं एक गोष्ट असते, एक चिंतन एकाचं केलं जातं आणि एक असतं ते एक चिंतन होतच असतं. काही गोष्टीचं चिंतन आपोआपच होत असतं, काही गोष्टीचं चिंतन केलं जातं. म्हणजे चिंतन करू नये, पण आपोआप झालं तर त्याच्याशी आपला संबंध जोडत बसू नये. काय होते बघा, नाम घेत 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 आपण आलो की त्या विषयाशी जोडत 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 4 पुढचे विषय आठवायला लागतात. हे विषय इतके आठवू नयेत. म्हणून संकल्पाचा पुत्र कामाचं मरण व्हायला पाहिजे ज्याला म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ त्याच. म्हणून ज्या वस्तू, व्यक्तीला आपण जास्त महत्व देतो त्याचं चिंतन होतं. आपण शत्रूला पण महत्व देतो आणि मित्रांना पण महत्व देतो, म्हणून मित्र आठवतात तसे शत्रू पण आठवतात. ज्या वस्तूला आपण अधिक महत्व देतो म्हणून त्याच ठिकाणी त्याचं चिंतन चालू होतं. म्हणून कुठलीच गोष्ट आठवू नये म्हटलंय ना, किंचिदपि चिंतेत. म्हणून मनाचे संकल्प, तुकोबांचा अभंग काय बघा, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर ती बुद्धी मनाला घेऊन गेली तरच मनाचे संकल्प थांबू शकतात. म्हणून धैर्यवान बुद्धी लागते, बुद्धी स्थिर होते धृतीसहित. काही जण काय करतात, मोठ्या मोठ्या समस्यांचा बाहू करतात. एखादं काम सुरू करायचं असेल, धैर्याची गरज कुठं लागते बघा. नामाला बसायचं आहे असंही म्हणत असतात, पण काही जण नामाला बसण्यापूर्वीच नको ते सकाळी उठायला मला काय मिळणार नाही त्यामुळे नामाला बसायला सुरुवात करत नाही. काही जण नुसती सुरुवात करतात आणि पुढे त्याचा शेवट करत नाहीत. पण काही धैर्यवान माणसं असतात ज्यांची बुद्धी स्थिर झालेली आहे, असे धैर्यवान बुद्धीचे साधक असतात, तेच हळूहळू हळू मुक्कामापर्यंत जाऊन पोचतात. या ठिकाणी धैर्य शब्द आहे ना, त्याला सहनशीलता, पेशन्स म्हटलेला आहे. सबुरी म्हणतात ना. साईबाबांचं 2 शब्द आहेत ना, श्रद्धा आणि सबुरी. त्यातला सबुरी शब्द म्हणजे धृती आहे. धृतीवान, धैर्यवान. बाबा त्यासाठी सांगतात, श्रद्धा एक ठेवा आणि त्या ठिकाणी समजूतदारपणा आणि सोशिकपणाही ठेवा. पेशन्स पाहिजे. महात्मे संत सांगतात, पेशन्स ठेवा नाहीतर पेशंट बनाल. पेशन्स नसतील ना तर आपण मानसिक किंवा शारीरिक रुग्ण बनतो. आपल्या आज आमच्या जी सगळ्यांची स्थिती आहे ना, ती स्थिती त्याचंच द्योतक आहे. म्हणूनच आपल्याला वाटायला लागलं आपण काहीतरी गेल्यासारखं सतत वाटत असतं, काहीतरी उणीव असं वाटायला लागतं. कारण ही बुद्धी दम करत नाही, दम घेत नाही, धीर ठेवत नाही. धीर असेल ना मग काय, तुका म्हणे नाही आधीर असी देव काही. तुकाराम मला सरळ सांगतात, जे आधीर असतात ना त्यांना देव भेटणारच नाही. ते शांतपणाने वाट बघतात आणि साधना तरी चालू असते, शने शने उपरमेत करत राहतात. ते
हळू हळू हळू, आज थोडं, उद्या थोडं, परवा थोडं, असा त्यांचा वेग वगैरे काय नसतो, पण सातत्य असतं. कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं, दीर्घकाळ, सातत्यपूर्ण आणि सत्कारपूर्वक, 3 शब्द आपण मागच्या कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं होतं. आपली जी साधना आहे ती दीर्घकाळ पाहिजे, अखंडित पाहिजे, नियमित पाहिजे, आणि तिसरी गोष्ट ती आदरपूर्वक प्रेमयुक्त असली पाहिजे. म्हणून मनाला अनुभवाच्या वाटेने जाताना धैर्य लागतं. जर तो अनुभव न्यायचा असेल तर भीती निर्माण होण्याची शक्यता असते, बुद्धी घाबरून जाण्याची शक्यता असते. ध्यानामध्ये नवीन नवीन चक्र, नवीन नवीन स्वप्न वगैरे कोणाकोणाला पडत असतात. ते म्हणतात ध्यान सोडून दिलेलं बरं, वेळच काय दिसत. म्हणून माऊलींची फार सुंदर उभी आहे बघा, ही जी वाट आहे ना अनुभवाची, ज्या वाटेनं मनाला बुद्धी घेऊन जाते, काय म्हणतात, बुद्धी धैर्या होय वसोटा, तरी मना ते अनुभवाची या वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. आत्मभुवनी ती प्रतिष्ठित करते. तर मनाला अनुभवाच्या वाट्याने जाताना माऊलींची उभी एक फार सुंदर आहे बघा, 7व्या अध्यायामधली, जे तो विषयांची मोठ झाडी, माझी कामक्रोधाची साकडी. कामक्रोधाची ही झाडीतून जंगलातून जायचं आहे, चुकावून आला पाडी सदवासनेच्या. त्याला चुकवून कामक्रोधाच्या झाडीतून रस्ता काढत 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 पुढे पुढे चुकून कुठे यायला पाहिजे, सद्वासना. सद्वासना म्हणजे सद्बुद्धी, सात्विक बुद्धी, धृतीयुक्त बुद्धी. हे 2-3 शब्द त्याला लागू पडतात. म्हणून ध्यानाभ्यासामध्ये या बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात, आणि या अडचणीचा मुकाबला करत 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 त्या बुद्धीला, मनाला घेऊन कुठं जायचं आहे, जंगल पार करून, या संसाराचं जंगल, काम क्रोधादी शत्रू, मध्ये असणारे हे लुटारू, या लुटारूंना चुकवत 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 कुठंपर्यंत फिरायचं आहे, ज्या ठिकाणी आत्मदेवाचं मंदिर आहे त्या गाभाऱ्यामध्ये मन शांत होतं. त्यात आता ह्या सगळ्या धैर्ययुक्त बुद्धीला येणाऱ्या अडचणी ज्या आहेत, त्या अडचणीचा विचार आपण नंतरच्या चिंतनामध्ये करूया. आता वेळ संपलेली आहे, थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.